वेलकम फ्रॉम वन्स टू अनदर व्हिडिओ। तुमच्यापैकी काही खूप साऱ्या उमेदवारांनी जी आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केलेली असेल आणि काही असे विद्यार्थी असतील अजूनही पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन बाकी असेल, तर सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये तुमची एखाद्या ठिकाणी चुकी झाली आहे का किंवा तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट झाला किंवा नाही झाला आणि सोबत फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला किंवा नाही झाला या संदर्भात, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म मध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या खूप महत्त्वाच्या आहे आणि त्या नमूद करणं खूप आवश्यक आहे। त्या संदर्भात थोडी जरी मिस्टेक झाली तरी सुद्धा ती आपल्या उमेदवारीवर जे आहे गदा आणू शकते। या संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तुमच्याकडून मिस होणार नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे पूर्ण बघितल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाचे आणि हा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, ठीक आहे। तर सगळ्यात काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला चेक करायच्या आहेत, त्या संदर्भात जाणून घेऊया। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुमची वैयक्तिक माहिती। आता वैयक्तिक माहितीमध्ये काय येतं बघा, तुमचं जे नाव आहे ते, नंतर मेल फिमेल, नंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला व्यवस्थित लक्षात चेक करायची त्याच्यामध्ये त्या फॉर्ममध्ये। आधार क्रमांक जो आहे तो, नंतर तुमच्या टेटचा जो स्कोर आहे तो खूप महत्त्वाचा आहे। नंतर तुमची वैयक्तिक माहिती, मॅरिड आहात किंवा नाही, मूल्य किती आहेत त्या संदर्भात, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आणि नंतर तुमचा कायमचा पत्ता आणि तुमचा पत्रव्यवहाराचा जो पत्ता आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आहे। आणि तुमचा जो फोटो आहे तो फोटो व्यवस्थित आहे का आणि सिग्नेचर व्यवस्थित आहे का, ही झाली तुमची वैयक्तिक माहिती। पहिला टप्पा पार झाला। आता आहे दुसरा टप्पा। दुसरा टप्पा जो आहे तो आहे तुमचं जात, प्रवर्ग, समांतर आरक्षण आणि इतर तपशील जो आहे तो बरोबर आहे का बघा। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही डोमिसाईलला यस केलेला आहे का, डोमिसाईल यस केला असेल तर तिथे सर्टिफिकेट अपलोड केला आहे किंवा नाही, सर्टिफिकेट नंबर, नंतर इश्यू डेट जी आहे ती, नंतर शारीरिक अपंगत्व जे आहे ते, हँडिकॅप आहात किंवा नाही त्या संदर्भात, अर्जदाराचा जो जात संवर्ग आहे, तुमचा जी जात संवर्ग आहे त्या संदर्भात माहिती व्यवस्थित आहे का बघा। नॉन क्रिमिनल तुम्ही यस केले किंवा नो केले ते व्यवस्थित बघा। आणि समांतर आरक्षण मध्ये जर तुम्ही समांतर आरक्षण घेतलं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही माहिती जी आहे योग्य पद्धतीने नमूद केली आहे का ते बघा, ठीक आहे। हा झाला पहिला महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला चेक करायचा होता, ठीक आहे। आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे महत्त्वाची इतर तपशीलमध्ये, की महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवार आहात का, त्या संदर्भात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहात का, आणि 1994 निवडणूक कर्मचारी जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुमची गणना होती किंवा नाही होत, या संदर्भात ही जी माहिती आहे ही सुद्धा व्यवस्थित तपासून घ्या। म्हणजे इथे दुसरा टप्पा कोणता आहे तर दुसरा टप्पा आहे जात संवर्ग, समांतर आरक्षण आणि इतर तपशील, म्हणजे नॉन क्रिमिनल, कास्ट आणि बाकी इतर ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ समजा नॉन क्रिमिनल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल आणि डोमिसाईल असेल, या तीन गोष्टी, आणि समांतर आरक्षण घेतला असेल तर त्या संदर्भाची जी माहिती आहे ती, आणि बाकी इतर जी गोष्टी आहेत त्या तुम्हाला या दुसऱ्या टप्प्यामध्ये चेक करायच्या, ठीक आहे। आता दुसरा टप्पा चेक झाला, ठीक आहे, याला टिक मार्क करा। पुढचा टप्पा जो आहे तो आहे टप्पा क्रमांक 3। तिसरा टप्पा चेक करायचा आहे तुम्हाला। तिसऱ्या टप्प्यामध्ये काय चेक करायचं आहे ते बघा। सगळ्यात अगोदर पहिले आहे इथे आता शैक्षणिक अर्हता, तुमची जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करायचं आहे। आता हे का महत्त्वाचं आहे ते सुद्धा सांगतो। तुमचं 10वीचं माध्यम, 10वीचे विषय किंवा 10वीचं माध्यम, नंतर 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डीएड, बीएड, एमएड, बीपीएड जे काही असेल तर त्या संदर्भातची माहिती, म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथे कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते सुद्धा सांगून देतो। 10वीचं माध्यम खूप महत्त्वाचं आहे आणि तुमचं डीएड, बीएड किंवा एमएड किंवा बीपीएड याचं जे माध्यम आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे। माध्यम खूप महत्त्वाचं आहे, ते व्यवस्थितपणे टाका, ओके। आता तुम्हाला काय चेक करायचं याच्यामध्ये शैक्षणिक अर्हतेमध्ये ते बघा। फॉर्ममध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही 10वीची जी माहिती भरली ती 10वीची पूर्ण माहिती व्यवस्थित तपासून घ्या, नंतर 12वीची माहिती तपासा, नंतर ग्रॅज्युएशनची तपासा, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची व्यवस्थित माहिती तपासा, पर्सेंटेज सुद्धा, ठीक आहे। नंतर बाकी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, कारण की ते पर्सेंटेज का मॅटर करतं, काही ठिकाणी तुमची पसंतीक्रम जे येतात ते तुम्हाला तुमचे पदवीला तेवढे मार्क्स आहेत किंवा तेवढी टक्केवारी आहे किंवा नाही, कॅटेगरीला किती लागते, ओपनला किती लागतात, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात। पण तुम्हाला तेवढा विचार नाही करायचा आहे, तुम्हाला फक्त 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायच्या व्यवस्थितपणे, ठीक आहे। आणि हा अजून एक महत्त्वाची गोष्ट होती उमेदवारांची, की 10वीला कोणते विषय टाकायचे, 12वीला कोणते टाकायचे, ग्रॅज्युएशनला कोणते टाकायचे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला कोणते टाकायचे। तर पोस्ट ग्रॅज्युएशनचे विषय माहिती आहे तुम्हाला, 10वी 12वीचे विषय माहिती आहेत, फक्त ग्रॅज्युएशनचे जे विषय आहे ते मुख्य विषय कसे निवडायचे, जो विषय आपल्याला 3 वर्ष शिकवला जातो, मग तो कोणत्याही
तुम्ही कशामध्येही ग्रॅज्युएशन केलेलं असेल कोणत्या याच्यामध्ये, तर जो विषय जास्तीत जास्त तुम्हाला 3 वर्ष होता, 3 वर्ष जो विषय शिकवला होता त्या विषयाला आपण मुख्य विषय म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला विषय टाकायचे, त्यानुसार तुम्हाला पसंतीकडे मिळतील. आता तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही बायोटेक्नॉलॉजी असाल किंवा ॲग्रिकल्चर विद्यार्थी यांचा जास्त प्रॉब्लेम होता, तर तुमच्यासाठी पसंतीकडे मिळतात. तुम्हाला फक्त तुमची जी पदवीचा विषय आहे तो फक्त टाकायचा आहे, ते कृषीशास्त्र जे असेल नसेल ते त्यानुसार तुम्हाला पसंतीकडे मिळतात. आता टप्पा क्रमांक 4, चौथा टप्पा बघूया कशा संदर्भात आहे. चौथा टप्पा आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट चेक करायची आहे की तुमचं DED असेल, DTED असेल, BEd असेल, MEd असेल, BPEd असेल, काहीही असेल तर त्या संदर्भाची माहिती योग्य पद्धतीने दिली आहे का, तुम्ही लिहिली आहे का तिथे व्यवस्थित नमूद करा. आणि त्याचं माध्यम व्यवस्थित बघा. माध्यम जर व्यवस्थित असेल तर मग काही अडचण नाही आहे. ठीक आहे, टक्केवारी जे आहे ते थोडीफार मागे पुढे झाली तर चालू शकते, पण बाकी गोष्टी ज्या आहेत त्या चुकल्या नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कम्प्युटर लिटरसी. ज्या विद्यार्थ्यांची MSc होती किंवा नव्हती किंवा कम्प्युटर कोर्स झालेला आहे तर त्यांनी इथेच प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्येच ती अर्थ जी आहे नमूद करायला पाहिजे किंवा नमूद केली तरी चालते, तिथं ऑप्शन आहे तुम्हाला. ठीक आहे, तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला टप्पा क्रमांक 4 मध्ये चेक करायची आहे. आता आहे टप्पा क्रमांक 5. पुढचा टप्पा जो आहे तो 5वा आहे किंवा 4था आहे, जो 5वा आहे आय थिंक. टप्पा क्रमांक 5 जो आहे तो, तर इथे आहे आता TET परीक्षे संदर्भाची माहिती चेक करा एकदा. TET परीक्षा कोणती, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET असेल तर ती, किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटेट असेल तर ती. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या उमेदवारानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET दिली असेल, काहींनी सीटेट दिलेली असेल, तर पेपर 1 आहे किंवा पेपर 2 आहे त्या संदर्भाची जी माहिती आहे ती, सर्टिफिकेट इश्यू डेट, सर्टिफिकेट नंबर, रोल नंबर, पर्सेंटेज, पासिंग मार्क्स जे आहेत ते सगळे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करा. आणि मॅथ आणि सायन्स होतो किंवा सोशल सायन्स होतो, या सुद्धा गोष्टी खूप मॅटर करतात, त्यानुसारच पसंतीकडे मिळतात, त्यात चुकी झाली नाही पाहिजे. ठीक आहे, TET परीक्षेसंदर्भात नुसारच तुम्हाला वर्ग 1 ते 8 साठी पसंतीकडे मिळतात. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा आहे टप्पा क्रमांक 6. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे डिक्लेरेशन आहे खाली दिलेलं, तुमची सर्व माहिती, सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे अपलोड झालेत का ते एकदा बघून घ्या. बघितल्यानंतर खाली जे आहे तुमची सिग्नेचर फोटो आहे, तिथे सिग्नेचर फोटो गिटो सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात शेवटी एक गोष्ट चेक करायची जी आहे बघा, तुम्हाला तिथे सबमिट बटनावर क्लिक करायचं. तुम्ही सगळ्या गोष्टी एकदा प्रिंटआउट काढा द्यायची. प्रिंटआउट काढल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्या. चेक केल्यानंतर एक वेळेस नाही 2 वेळेस 3 वेळेस चेक करा. चेक केल्यानंतर मग फायनल सबमिटवर क्लिक करा. तिथे इथं तुमचा फॉर्म तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करायचा का, तर त्याला यस करा. यस केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचा शिक्का येतो. ठीक आहे, याला म्हणतात फॉर्म सेल्फ सर्टिफाय करणे किंवा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालेला असणे. आणि हाच फॉर्म किंवा हीच प्रिंट तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. आणि हा एक मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह करायचा आहे. आणि याची प्रिंटआउट काढून सुद्धा, कलर प्रिंटआउट काढून सुद्धा स्वतःजवळ सेव्ह करून ठेवायची. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागते आपल्याला. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करायची आवश्यकता नाही. तुमचं फॉर्म सोबत तुम्ही फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलाय का, तर तुमच्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि तुमचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुद्धा व्यवस्थितपणे पार पडलंय. तुम्हाला कोणत्याही प्रकारची टेन्शन किंवा काळजी करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही पूर्ण महत्त्वाची माहिती होती. या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर जे आहे तुम्हाला रिलॅक्स राहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्या नावामध्ये किंवा कशामध्ये वेगवेगळ्या मिस्टेक असतील तर त्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओद्वारे सांगेल. त्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये कळेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की आपला फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय झाला किंवा नाही झाला आहे ते कसं समजायचं, त्या संदर्भात सुद्धा माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओबद्दल तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे सगळ्यात अगोदर जास्तीत जास्त शेअर करा. हा जो व्हिडिओ आहे याला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व अभियोगधारकांपर्यंत पोहोचवा, कारण की ही माहिती प्रत्येक अभियोगधारकानं स्वतःची जी माहिती आहे ती चेक करणं खूप आवश्यक आहे. आणि ज्यांचा फॉर्म अजून भरायचा बाकी आहे त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं, जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये चुकी होणार नाही. तर त्या संदर्भात तुम्हाला काळजी घेता यावी म्हणूनच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा जो व्हिडिओ याला हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचे काही डाऊट्स किंवा काही अभिप्राय असेल किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. जे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.